नमस्कार, सोनल्स किचन ब्लॉगच्या आजच्या नवीन भागामध्ये तुमचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत। आज मी तुम्हाला एक रेसिपी बनवून दाखवणार आहे। लाडू हे सर्वांनाच आवडतात। कितीतरी वेगवेगळ्या प्रकारचे लाडू आपण बनवू शकतो। मूग डाळीच्या पिठाचे लाडू आज मी बनवते। हे मी तयार मूग डाळीचं पीठ आणलंय। चला दाखवते कसे बनवायचे लाडू। आज तारीख आहे 29 फेब्रुवारी। या कपाने मोजून 2 कप गूळ घेतलंय आणि 3 कप मूग डाळीचं पीठ घेतलंय। बदाम क्रश करून घेतले, तर काजू क्रश करून घेतले, किसमिस आहेत, हे डिंक 50 ग्रॅम डिंक थोडा क्रश करून घेतलाय। ड्रायफ्रूटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। 1 वाटी तूप आणि 1 चमचा वेलची पावडर लागेल। पीठ भाजण्यासाठी आता गॅसवर कढई ठेवली आहे। कढई तापल्यावर वाटीमधलं थोडं तूप त्यामध्ये ओतलं। डाळीचं पीठ आपल्याला थोडं थोडं तूप घालून भाजून घ्यायचंय। तूप तुम्हाला वाटल्यास यापेक्षा कमी पण घेऊ शकता। बेसन भाजण्यासाठी जास्त तूप लागतं ना, तसं मूग डाळीला नाही लागत। तसंच मूग डाळीचं पीठ भाजायला पण जास्त वेळ लागत नाही। लागेल तसं थोडं थोडं तूप घालते। साधारण 12 ते 15 मिनिटांनी अशा प्रकारे ब्राऊन कलरवर पीठ भाजलं जातं। आता हा क्रश केलेला डिंक डायरेक्ट या पिठावर घालायचा। पीठ गरम असल्यामुळे डिंक मस्त फुलून येतो, सेपरेट तळून घ्यायची गरज नाहीये। हे बघा, दाखवते तुम्हाला डिंक किती मस्त फुलून आलाय। गरम आहे हे बघा। आता यामध्ये बाकीचे जिन्नस घालून घेते। क्रश केलेले बदाम, काजू, किसमिस आणि 1 वाटी मखाना पावडर घालते। ही अगदी ऑप्शनल आहे। मखाण्यामध्ये पण भरपूर प्रोटीन्स असतं, त्याने लाडू रवाळ बनतात, म्हणून मी थोडा घातला। घरात अवेलेबल नसल्यास नाही घातले तरी चालेल। सर्व एकत्र अगदी 1 मिनिटासाठी भाजून घेते आणि नंतर परातीत काढून घेते। मिश्रण थोडं थंड होऊ द्या, तोपर्यंत गूळ वितळून घेते। आता तीच कढई गॅसवर ठेवून त्यामध्ये 2 ते 3 टेबलस्पून पाणी घालून त्यामध्ये गूळ घालायचा। वाटीत उरलेल्या तुपापैकी 1 चमचा तूप घातलं। गूळ ना फक्त वितळवून घ्यायचा, पाक अजिबात करायचा नाहीये। पाक बनला तर मिश्रण कडक होऊन लाडू वळायला त्रास होऊ शकतो। ही स्टेप स्किप करायची असेल तर गूळ डायरेक्ट मिश्रणामध्ये घाला, त्यानंतर सर्व एकत्र मिक्सरला थोडं फिरवून घ्या। ड्रायफ्रूट्स मात्र त्यानंतर घाला आणि लाडू वळून घ्या। आता मी यामध्ये 1 चमचा वेलची पावडर घातली आहे। गूळ पूर्णपणे वितळलाय। आता हा गूळ लाडूच्या मिश्रणामध्ये छान मिक्स करून घेते। सर्व पिठाला गूळ व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे, एकजीव झालं पाहिजे। वाटीमध्ये जे तूप उरलंय ना, ते पण सगळं टाकते याच्यामध्ये। मिश्रण थोडं थंड झालंय, आता लाडू वळून घेते। मस्त टेस्टी मुगाच्या डाळीचे लाडू खाण्यासाठी तयार आहेत। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। पुढच्या ब्लॉगमध्ये आपण पुन्हा भेटू, तोपर्यंत बाय बाय।